नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग। आणि मी प्राध्यापक रमेश घोरपडे आपल्या समोर। आज आपण 5 जुलै आजचा दिवस आणि या दिवशी आपण चालू घडामोडीवरती डिस्कशन करणार आहोत। चला वेळ न घालवता आपल्या सेशनला सुरुवात करूयात। बघा मित्रांनो, कोणत्या देशाने भारताला दलाई नामा आणि त्याचबरोबर तिबेट या दोन गोष्टीमध्ये किंवा या दोन गोष्टीच्या संदर्भात तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे। तर तो चीन हा देश आहे मित्रांनो। 100% तुमच्या हे लक्षात असेल की चीनने काय केलेलं आहे, तर तिबेट नावाचा जो देश होता स्वतंत्र, त्याला स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये इन्क्लूड करून घेतलेला आहे आणि स्वतः आता तो दावा करत आहे की हा देश आमचा आहे म्हणून। ओके, चला पुढे जाऊयात आपण। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा जो दिवस आहे तो कधी साजरा केला जातो? तर जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी आणि त्याचबरोबर रविवारी साजरा केला जातो। म्हणजे तो आजच साजरा केला जात आहे आणि उद्या पण साजरा केला जातोय। ठीक आहे, चला आता नंतरचा प्रश्न बघा। ब्रिक्स नावाची ही संघटना आहे, ज्या संघटनेमध्ये 5 देश हे या संघटनेमध्ये सदस्य आहे। मग सुरुवातीचा ब्राझील आहे, रशिया आहे, नंतर इंडिया आहे आणि चायना आणि शेवटी साऊथ आफ्रिका आहे। आणि या परिषदेची जी काय किंवा या संघटनेची जी काय परिषद आहे ती 2025 या वर्षी नेमकं कोणत्या देशामध्ये भरणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ते ब्राझील मध्ये भरणार आहे मित्रांनो। ओके, त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न बघूयात। 5 जुलै 2025 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाचा दौरा करतील? आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरती असतील तर ते घाना, त्रिनिदाद टोबॅको आणि ब्राझील या 3 देशाचा ते काय करतील, दौरा करतील। ओके, लक्षात आलं। घानाने नेमकंच त्यांना एक पुरस्कार दिलेला आहे, तर तो मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणता पुरस्कार दिलेला आहे। ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ हे जे आहे ते कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर बघा इथे काय म्हटलंय, गोरखनाथ म्हणलं आहे, यावरून लक्षात ठेवा ते गोरखपूरला स्थापन करण्यात आहे। आणि गोरखपूर कुठे आहे? यूपीला आहे। आणि आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्या विद्यापीठाचं उद्घाटन केलेलं आहे। ओके, लक्षात राहू द्या, ती ही बाब महत्वाची आहे। कर्नाटक मधील कोणत्या विद्यापीठाचे नाव डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरून ठेवण्यात येणार आहे किंवा आले आहे म्हणाले ते? आणि ते कोणतं विद्यापीठ आहे? तर बंगळुरूचंच विद्यापीठ आहे, पण सिटी विद्यापीठ आहे। लक्षात घ्या, बंगळुरू विद्यापीठ वेगळं, मैसूर विद्यापीठ वेगळं आणि धारवाड विद्यापीठ वेगळं। आपल्याला कुठलं आन्सर द्यायचं आहे? तर ते सिटी विद्यापीठ आहे बंगळुरूचं। बंगळुरू हे कर्नाटक मध्ये, कर्नाटकची ती राजधानी आहे। ओके, असं लक्षात राहू द्या। आता आपण थोडस पुढे जाऊयात। नंतरचा मुद्दा काय आहे बघा, की खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे जगातील पहिले क्लोन तयार करण्यात आले? 5 जुलै 1996 रोजी ते तयार करण्यात आलं होतं। क्लोन म्हणजे क्लोनिंग मेथड वापरली प्राण्यांमध्ये। ओके, तर क्लोनिंग मेथड कशी असते, तर ती सिमिलॅरिटी दाखवते। आपल्यासारखाच एक प्राणी आपण किंवा जीव आपण तयार करू शकतो आणि तो खालीलपैकी कोणत्या प्राण्यात वापरला? कुत्रा, उंट, मेंढी आणि उंदीर। तर त्याचं उत्तर काय आहे? मेंढी आहे। ओके, आणि त्या मेंढीचं नाव काय आहे ते पण तुम्हाला विचारलं जाईल। तर त्या मेंढीचं नाव डॉल आहे, लक्षात घ्या, किंवा डॉली म्हणायचे तिला। काय म्हणायचे? डॉली म्हणायचे। ओके, चला पुढे जाऊयात आपण। मेकॅनिकल डे हा जो आहे, हा मेकॅनिकल डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 5 जुलै या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो। त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा लक्षात घेऊयात। ठीक आहे, झालेत क्वेश्चन। तर मित्रांनो, तुम्ही काय करा की आपण या चालू घडामोडीवरती काही प्रश्न घेऊन येणार आहोत। म्हणजे ते तुमच्यासाठी परीक्षा असेल त्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करूया आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे। आणि नेक्स्ट आपण पुढे काही गोष्टी घेऊन येऊयात। असंच रेग्युलर तुम्ही आपल्या सेशनला हजर राहत जा आणि सर्वजण स्वतःचा व्यवस्थित अभ्यास करा। धन्यवाद। ठीक आहे।